जिथं सिस्टीम झुकते तिथं धाडसाने एक नाव उभं राहतं. IAS तुकाराम मुंडे साहेब. होय, IAS तुकाराम मुंडे साहेब. दिनांक 25 मे वर्ष 2026 रोजी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाली. हाती पदभार घेतला आणि विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली आणि बैठकीत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी भेसळयुक्त अन्न पदार्थ किंवा औषध साठा सापडेल त्या ठिकाणी केवळ कारवाई करायची नाही तर सीलवाला ताला ठोकायचा असे स्पष्ट निर्देश दिले आणि 72 तासामध्ये महाराष्ट्र राज्याचं वातावरण ढळून निघालं. मग अवैध दारू विक्री असेल किंवा भेसळयुक्त दारू असेल, गुटखा असेल, पान मसाला असेल, कुठल्याही प्रकारच्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढळून आली की समजून घ्या दुकानाचं शटर लागलंच आणि सीलवाला ताला ठोकलाच. आता या सर्व कारवाईमध्ये या देशभरामध्ये फेमस झालेला आणि बाजारामध्ये प्रत्येक दुकानावर उपलब्ध असलेला एक ब्रँड चर्चेत आहे, जो तुमच्या आमच्या घरामध्ये आहे. दात घासण्याच्या टूथपेस्ट पासून ते आंघोळीच्या साबणापर्यंतचा नाव पतंजली. या पतंजलीच्या दिव्य फार्मसीवर सुद्धा त्या ठिकाणी धाड टाकली आणि जवळजवळ 73 लाख रुपयाची भेसळयुक्त औषधी त्या ठिकाणी जप्त करण्यात आली. आणि या पतंजलीचे सर्वेसर्वा रामदेव बाबा हे कुणाच्या परिचयाचे नाहीत. रामदेव बाबांच्या या दिव्य फार्मसीवरती रेड टाकण्यात आली आणि रामदेव बाबांना देखील या ठिकाणी झटका बसला. IAS तुकाराम मुंडे कोण आहेत याची त्यांना प्रचिती आली. खरं तर धाड टाकली आणि रामदेव बाबाच्या दाढीला खरं तर काडी लागली. कारण मंत्री असो, संत्री असो, नेता असो, कुणी असो, कुठलाही नेता असो, भले भले त्या ठिकाणी गार होतात. कारण एक नाव पुरेसं असतं, IAS तुकाराम मुंडे साहेब. मग राज्यामध्ये जर बघितलं आपण तर 25 मेला पदभार स्वीकारल्यापासून पुढे 72 तासाच्या आत केवळ 3 दिवसामध्ये 33 लोकांना अटक करून 53 जागे छापे टाकण्याचं काम केलं. आतापर्यंतच्या इतिहासात एवढं धाडस कुठल्याही IAS अधिकाऱ्यांनी दाखविलं नाही आणि ते धाडस मुंडे साहेबांनी करून दाखविलं. आता खरं तर बघायला गेला कधी कधी प्रश्न पडतो की सध्या कुठं मधाचे पोळे दिसत नाहीत, मोहळं दिसत नाही, तरी रामदेव बाबा तुम्हा आम्हाला एवढं मोठं मध पतंजलीचं कसं पुरवत होता हा विचारही आमच्या डोक्यात कधी साधाला नाही. नंतर रामदेव बाबाच्या करामती आमच्या ध्यानात आल्या आणि हे ध्यानात आणून देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं, अर्थात IAS तुकाराम मुंडे साहेबांनी. आता यांच्यावर ती कारवाई का? याचं कारण होतं की आपल्याकडे कायदा होता. कुठला? तर आपल्याकडे कायदा होता औषध आणि जादूटोना आक्षेपार्ह जाहिराती 1954चा हा कायदा आहे. पतंजलीच्या जाहिरातींचा भडीमार होता आणि असं दाखवण्यात आलं की कुठलेही आजार, कुठलीही बिमारी पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधांमुळे त्या ठिकाणी नीट होते. परंतु हे सपशेल सर्व खोटं ठरविण्याचं काम तुकाराम मुंडे साहेबांनी केलं. आणि आज रोजी आपण जर बघितलं, मावा विकणारे असतील, कुल्फी विकणारे असतील, दूध पनीर विकणारे असतील, भेसळयुक्त दारू विकणारे असतील, या प्रत्येकाच्या पायाखालची वाळू सटकलेली आहे. आणि सर्व माफियांचा, मग तो दारू माफिया असो, गुटखा माफिया असो, सर्वांचे धाबे दणाणून गेलेले आहेत. कारण सध्या राज्यामध्ये एक तुफान आलं, एक वादळ आलं आणि हे वादळ काही केल्या रोखता येत नाही. वैशिष्ट्य म्हणजे ते वादळ जे आहे या वादळांच्या जवळजवळ साधारणतः 21 वर्षामध्ये 25 वेळा बदल्या झाल्यात. आणि प्रत्येक वेळेस आपल्या कार्यानं, आपल्या शैलीनं पूर्ण सिस्टीम हादरून टाकणारं नाव म्हणजे IAS तुकाराम मुंडे साहेब. जर आपल्याही जिल्ह्यामध्ये, आपल्याही गावामध्ये, आपल्याही शहरामध्ये जर कुठं वाटत असेल की भेसळयुक्त दूध, पनीर, भेसळयुक्त दारू, गुटखा यांची विक्री होते तर तुम्ही शासनाला अलर्ट करू शकता आणि शासनाच्या कानावर घालू शकता.